आणि आज दसऱ्यानिमित्त अनेक पक्षांचे दसरे मेळावे होतात। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज दादरमध्ये मेळावा पार पडणार आहे, तर या मेळाव्याची वेळ ही संध्याकाळी 5 वाजता ठेवण्यात आली। आणि यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथे होणार आहे आणि या मेळाव्याची वेळ म्हणजे सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर आज अनेक महत्त्वाचे मेळावे पार पडतात, त्यापैकी एक म्हणजे ठाकरेंचा मेळावा आणि दुसरीकडे शिंदेंचा मेळावा। तर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव आणि अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। जुई जाधव या शिवाजी पार्कातून आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर नेस्को ट्रेस्ट सेंटर मधून अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी मी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाते। अक्षय, कशा पद्धतीची तयारी आज मेळाव्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा आजचा हा मेळावा असणार आहे। खरं तर दीपाली, आपण बघतोय की राज्यामध्ये आता सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। विशेष म्हणजे हा पहिल्यांदा दसरा मेळावा शिवसेनेकडनं खुल्या मैदानाऐवजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये घेण्यात येतोय। अर्थातच पावसाचं सावट आणि त्यासोबतच राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि यामुळं राज्यातल्या शिवसैनिकांनी, विशेषतः मराठवाड्यातल्या शिवसैनिकांनी या मेळाव्याला न येता शेतकऱ्यांच्या बांधावर जावं अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या आणि जय्यत तयारी, साधारण 25,000 पदाधिकारी कार्यकर्ते बसू शकतील अशी जय्यत तयारी या संपूर्ण नेस्को सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे। भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या मंचावर शिवसेनेचे सगळे नेते, आमदार आणि मंत्री यांना स्थान देण्यात येणार आहे। तर या सगळ्या मेळाव्यातनं आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे आज प्रमुख 5 भाषण होणार आहे। ज्योती वाघमारे यांचं, मंत्री गुलाबराव पाटील, त्यासोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आणि आज एक भाषण होण्याची ज्या शक्यता वर्तवली जाते ते म्हणजे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील भाषण आजच्या मेळाव्यामध्ये होऊ शकतं आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता हे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने होणार आहे आणि यासाठी भव्य अशी तयारी करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात जी पूर परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये उद्भवलेली आहे, यावरनं दोन्ही शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। या विचारांचे वारसदार असेल, हिंदुत्वाचा वारसा असेल, बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना असेल, यावरनं गेल्या 2 दिवसांपासून आपण बघतोय की सातत्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि अशातच आज हा दसरा मेळावा होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आज एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज महानगरपालिकेचा रणशिंग या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे फुंकणार आहे असंही सांगितलं जातं। निश्चितच अक्षय, आपण असेच सोबत राहा। यानंतर आपण जुई जाधव आमच्या प्रतिनिधी या शिवाजी पार्कातून आपल्या सोबत आहेत। जुई, पावसाचं खरं तर सावट आहे या मेळाव्यावर, आता नेमकी कशा पद्धतीचं या पावसासंदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे, कारण पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचा असा मेळावा ठाकरे गटासाठी असणार आहे। अगदीच दीपाली, तू योग्य म्हणालीस, महत्त्वाचा मेळावा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी आणि विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबियांसाठी, कारण का बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आहे। आपण इथे पाहतोय की हे जे पार्क आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे, त्या पार्कवर सध्या तरी आता पावसाचं सावट नाहीये, कारण का बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे। मात्र चिखल अजूनही जशाच्या तसा आहे। चिखल काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो प्रयत्न असफल ठरला आणि हा चिखल जो आहे तो अजूनही तसाच आहे। जवळपास अर्ध मैदान चिखलाने भरलेलं आहे, त्यामध्ये मोठे मोठे गवत देखील आहे। त्यामुळे निश्चितच ही जी संकट आहे ती निश्चितच ठाकरेंच्या समोर असणारच आहेत। मात्र विश्वास दर्शवला गेला आहे की लाखोच्या संख्येने दरवर्षीप्रमाणे यंदाही हे जे मैदान आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदान, ते मैदान भरून जाणार आहे आणि विशेष म्हणजे चिखलात देखील उभी राहण्याची तयारी काही शिवसैनिकांनी दाखवली आहे। जे मगाशी त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला तेव्हा हा जो दसरा मेळावा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो दसरा मेळावा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय आणि उद्धव ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।
दुसरी विशेष गोष्ट म्हणजे की सध्या ज्या युतीची सगळेजण आतुरतेने वाट बघतायत, विशेष म्हणजे मुंबईचा मराठी माणूस, ती युती म्हणजे शिवसेना आणि मनसेची. तर मग या युतीबद्दल उद्धव ठाकरे काही भाष्य करतायत का, हे देखील ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहे. तयारी जवळपास आता पूर्ण झाली आहे. फक्त अर्धच मैदान खुर्च्यांनी भरलं आहे, कारण का उर्वरित जे अर्ध मैदान आहे त्याच्यात अजूनही चिखल आहे. त्यामुळे नेमकं शिवसैनिक इथे येणार का चिखलात उभं राहण्यासाठी? तर शिवसैनिकांनी जो विश्वास दाखवलाय की शिवसैनिक येतील, परंतु तो विश्वास किती सत्यात उतरतोय हे 5 वाजल्यापासून जेव्हा खरं तर या मेळाव्याला सुरुवात होईल तेव्हाच स्पष्ट होईल. कारण का बहुतेक जे एंट्रन्स आहेत, जे 5 गेट्स आहेत मैदानाच्या, त्या 5 गेट्सवर चिखल साचलेला आहे. आणि या चिखलातून वाट काढत नेमका कशा प्रकारे शिवसैनिक दसरा मेळाव्यावर जे विचारांचं सोनं लुटलं जातं असं म्हटलं जातं, ती विचारांचं सोनं लुटण्यासाठी किती शिवसैनिक हजर राहत आहेत हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दीपाली, निश्चितच जुई, अनेक अर्थाने महत्वाचे असे दोन्ही मेळावे आहेत आणि या मेळाव्यांकडे आपली लक्ष असणारे, आपली नजर असणार आहे या मेळाव्यांवर. याचे सगळ्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडे घेत राहू. जुई आणि अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे बीड जिल्ह्यात दोन्ही समाजाचे 2 मेळावे होणार आहेत. परळीतील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा दसरा मेळावा होणार आहे आणि यंदा दसरा मेळावा 11वं वर्ष पूर्ण करतोय. बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर हा मेळावा दुपारी होईल. तर दुसरीकडे बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडेल. मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे, त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तरी सुद्धा नारायणगडावर मेळावा घेण्यासाठी जरांगे मात्र ठाम आहेत. अत्यंत महत्वाचे असे बीडमध्ये हे 2 मेळावे पार पडणार आहेत. भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा, तर तिकडे नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा. अनेक अर्थाने हे दोन्ही मेळावे अत्यंत महत्वाचे आहेत. दरम्यान सावरगाव घाट इथे आज होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि याबाबत स्वतः हाके यांनी घोषणा केली आहे. व्यासपीठावर आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांच्या नावाच्या यादीत लक्ष्मण हाके यांचं नाव पाहायला मिळत आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. सावरगाव येथे आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि या दसरा मेळाव्याला काही वेळात सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण पंकजा मुंडे या आता काही वेळात या ठिकाणी पोहोचतील. मात्र त्यापूर्वी आपण या व्यासपीठावर आहे, हेच ते व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी आज अनेक नेते उपस्थित असणार आहेत. आपण जर बघितलं तर खुर्च्यांवर नावं देखील लावण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, या देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे. सोबतच धनंजय मुंडे यांच्या नावाची देखील या ठिकाणी आपल्याला पाठी पाहायला मिळते. त्यामुळे धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत हे सगळं व्यासपीठ या ठिकाणी सजलेलं आहे आणि आज या ठिकाणी दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा होत आहे. दुसरीकडे नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी आपण जर खुर्च्या पाहिल्या तर कुठेही लक्ष्मण हाके यांचं नाव या व्यासपीठावर पाहायला मिळत नाहीये. लक्ष्मण हाके या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र व्यासपीठावर कुठेही लक्ष्मण हाके यांच्या नावाची चिठ्ठी असेल किंवा स्टिकर आहे ते लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे लक्ष्मण हाके या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं असेल. मोहसिन शेख, NDTV, बीड.